नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला माझ्या बाळाच्या जेवणाची सुरुवात कशी केली हे सांगणार आहे. तर बाळाच्या जेवणाची सुरुवात करताना म्हणजेच त्याचा फीडिंग जर्नी स्टार्ट करताना मी हा सिलिकॉन निबलर इथं वापरला आहे. तर पहिल्यांदा सिलिकॉन निबलर आपण स्वच्छ धुवून एखादं फ्रूट मी इथं सफरचंद वापरले स्वच्छ धुवून घ्यायचे. सिलिकॉन निबलर वापरण्यापूर्वी स्टरलाइज किंवा गरम पाण्याने स्वच्छ धुवा. इथे मी तुम्हाला समोर दाखवते. एक सफरचंद घेऊन मी त्याची एक फोड कट करून घेतली आहे, त्याची साल काढून घेते आहे आणि लगेचच मी त्या सफरचंदाच्या फोडी करून घेते छोट्या छोट्या, जेणेकरून मला त्या निबलरमध्ये घालता येतील. जेवढे छोटे होतील तेवढे तुकडे करायचे आणि मी आता ह्या सफरचंदाचे तुकडे या निबलरमध्ये घालणार आहे. हे असं निबलरमध्ये घातल्यानंतर हे निबलर आपल्याला बाळाच्या हातामध्ये द्यायचं आहे, जेणेकरून तो स्वतः खायला शिकेल. बाळाच्या जेवणाची सुरुवात करताना हा निबलर एक मला उत्तम आणि सुरक्षित मार्ग वाटला, त्यामुळे बाळ स्वतःहून खायला शिकतं. हे पहा, मी यामध्ये सफरचंदाचे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि आता मी याचं लॉक घट्ट बसवणार आहे, जेणेकरून ते खाताना उघडणार नाही. आणि आता हे निबलर मी त्रिशूलच्या हातामध्ये देणार आहे. त्रिशूलने पहिल्यांदा सफरचंद नाही तर पहिल्यांदा वॉटरमेलन खाल्लं होतं. टरबूजाच्या फोडी करून अशाच मी या निबलरमध्ये दिल्या होत्या सुरुवातीला. आज मी तुम्हाला इथं सफरचंद खाताना दाखवत आहे. अगदी 2 ते 4च दिवसामध्ये त्रिशूल हे सफरचंद खायला किंवा कोणतंही फळ निबलरमध्ये टाकून खायला स्वतःहून शिकला. फळाचा रस या निबलरच्या छोट्या छोट्या छिद्रांमधून हळूहळू बाहेर येतो आणि त्याची चव मुलं चाखतात. तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये त्रिशूल किती पटकन स्वतःहून घेतला निबलर हातामध्ये आणि इकडे तिकडे पाहत मस्त त्याचे पुढच्या 2 दातांनी चावे घेतो आणि त्याचा रस त्याच्या तोंडामध्ये उतरतो. त्याची चव घेतो तो. अगदी 4च दिवसामध्ये तो स्वतःहून खायला शिकला आहे. आम्हालाही याचं खूप कौतुक वाटलं. यामुळे काय होतं तर बाळाचे जर दात येत असतील तर आणि हिरड्यांना खाज सुटत असेल तर त्या निबलरमध्ये सफरचंदाचे किंवा कुठल्याही फळाचे तुकडे भरून द्या. त्यामुळे बाळाला खूप आराम मिळतो. बाळ निबलर वापरत असताना त्याच्या शेजारी तुम्ही बसून राहा. त्याला कधी एकटं सोडू नका, जेणेकरून निबलरचे नॉक वगैरे निघाले तर त्याला काही इजा होणार नाही. निबलरचे लॉक नीट लागला आहे का हे नेहमी तपासा. निबलर वापरून झाल्यानंतर लगेच धुवा, जेणेकरून फळाचा चिकटपणा राहणार नाही. याचे फायदे काय काय होतात ते मी तुम्हाला सांगते. याचे पहिलं तर सुरक्षितता आहे. सफरचंदाचे किंवा कुठल्याही फळाचा मोठा तुकडा घशात अडकण्याची भीती राहत नाही, कारण ते रस त्यांना चावून घेणार आहे फक्त. तुकडे त्यामध्ये तसेच राहतील किंवा पूर्ण बारीक होईल, पेस्ट होईल त्या सिलिकॉन निबलरमध्ये. स्वतंत्रपणे म्हणजे बाळ स्वतःच्या हाताने स्वतंत्रपणे पकडून रस चोखायला शिकतं. हिरड्यांना आराम मिळतो. जेवण सुरू करण्याच्या काळामध्ये अनेकदा बाळाला दात येत असतील तर निबलर चावल्याने त्यांना आराम मिळतो. कमी वेळ द्या सुरुवातीला. पहिल्या दिवशी 5 ते 10 मिनिटं द्या. निबलरमध्ये दिलेल्या फळाची चव बाळाला पहिलं समजू द्या. त्याला ती चव आवडते का ते बघा, म्हणजे नीट पचते का ते पहा. शक्यतो सकाळी किंवा दुपारी द्या, म्हणजे दिवसभर त्याला ते पचतं का वगैरे आपल्या लक्षात येतं. फळ निवडताना कुठलंही गोड आणि ताजं फळ निवडा. हा निबलर फक्त रस आणि चव समजण्यासाठी आहे. बाळाचं पोट भरण्यासाठी तुम्हाला भाताची किंवा वरणाची पेज चमच्याने भरणं सुद्धा सुरूच ठेवावं लागेल. मी हे अन्न माझ्या बाळाला 6 महिन्याच्या नंतरच सुरू केले आहे. तुम्ही तुमच्या पीडियाट्रिशियनचा सल्ला नक्की घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.